नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय आपण स्पिरिट गाईड्सनाच विचारूया. व्हॉट्स युअर करंट एनर्जी? वाईब चेक. तुमची एनर्जी आता काय आहे ते आपण पाहायचं. त्यासाठी मी इथे 3 पाइल्स अरेंज करेन. फर्स्ट आहे ट्रॅव्हलचं चित्र आहे पाइल नंबर 1 साठी. पाइल नंबर 2 साठी ट्रान्सियन्सचे चित्र आहे आणि पाइल नंबर 3 साठी कंटेम्प्लेशन हे चित्र आहे. पाइल नंबर 1 साठी ट्री ॲगेट हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 2 साठी कार्नेलियन हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 3 साठी टायगर आय हा क्रिस्टल आहे. सो या चित्रावरून किंवा क्रिस्टलवरून तुम्ही सिलेक्ट करा. एक किंवा एकापेक्षा जास्त पाइल सिलेक्ट करू शकता, पण जे काही सिलेक्शन असेल ते इंट्युटिव्ह बेसवर असू दे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईमस्टॅम्प्स असणार आहेत. म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर टाईमला प्रत्येक पाइलचं रीडिंग चालू होणार आहे त्या टाईम मेन्शन्स केलेले आहेत. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं डायरेक्टली रीडिंग पाहू शकता. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायची गरज नसेल. सो आता आपण स्टार्ट करूया रीडिंगला. पाइल नंबर 1 तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. आपल्याला ओरॅकलचा गायडन्स पण घ्यायचा आहे. जी काय एनर्जी असेल तुमची त्यावरती गायडन्स पण विचारूया. आपल्याला एनर्जी बघायचं आहे तर मी अजून एक डेक ॲड करते यामध्ये. कारण हा आपला 7 चक्राचा डेक आहे. सो आपल्या चक्रावरून आपली एनर्जी जास्त चांगली आपल्याला कळून येईल. चक्र आपले कुठले इम्बॅलन्स आहेत किंवा काय ते आपल्याला कळून जाईल.
हा टॅरो टेक वापरणार आपण. सो स्टार्ट करूया आपण. हेक्साग्राम नंबर 18. वर्क ऑन व्हॉट हॅज बीन स्पॉइल्ड. वर्क ऑन व्हॉट हॅज बीन स्पॉइल्ड आणि त्याचे कीवर्ड्स आहेत हीलिंग, करेक्ट पास्ट मिस्टेक्स, मेक रिपेअर्स, क्लीन अप करप्शन, रिस्टोर बॅलन्स, रिस्पॉन्सिबल ॲक्शन. हा गायडन्स आहे तुम्हाला. ॲक्सेप्टन्स, हे रूट चक्र विथ ॲक्सेप्टन्स मेसेज आहे. मोनोलॉगीचा मेसेज आहे, यू आर व्हेरी क्लोज टू अचिव्हिंग युअर गोल्स. गिब्बस मून. लक हे कार्ड आलेलं आहे. दुसरं आहे रिबर्थ. सो कार्ड्स मस्त आली आहेत तुमची. टी लिव्स पाहूया. कॅन्डल, यू विल बी शोन द वे. तुम्हाला मार्ग दाखवला जाईल लाईफमध्ये. यू विल बी शोन द वे. शिल्ड, यू नीड टू डिफेंड युअर सेल्फ. Cane, pay attention to your health. Vulture, depression, anxiety, worry that someone is against you. Diamond, you will be receiving or giving a precious gift. March, आणि लव. काहींच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत या गोष्टी असू शकतात. हे प्रेडिक्शन असेल. सो लेट्स स्टार्ट. बॉटम ऑफ द टेक, पेज ऑफ पेंटॅकल्स. पेज ऑफ पेंटॅकल्स खूप लकी कार्ड आहे, चांगलं आहे. सो फर्स्ट कार्ड आहे द डेथ, रिबर्थ. रिबर्थ, रिबर्थ दोन ठिकाणी रिपीट झालं आहे. रिबर्थ. दुसरं आहे 8 ऑफ कप्स. थर्ड कार्ड आहे क्वीन ऑफ स्पोर्ट्स. फोर्थ आहे द मॅजिशियन. पुढे आहे 7 ऑफ वॉन्ड्स. 6 ऑफ कप्स, द चॅरियट,
10 ऑफ पेंटॅकल्स आणि 7 ऑफ पेंटॅकल्स. सो आपली काय एनर्जी आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तुमच्या कुठल्या हाऊसवरती, कुंडलीमधल्या कुठल्या हाऊसवरती अफेक्ट करणार आहे एनर्जी ती पाहूया आपण. वृश्चिक 9th हाऊस. 9th हाऊसमध्ये वृश्चिक राशीचा शुक्र, ओके. वृश्चिकेचा शुक्र ही थोडीशी सिक्रेटिव्ह एनर्जी आहे, लाईक 7 ऑफ कप्सची आहे तशी. आणि ती 9th हाऊसमध्ये, 9th हाऊसमध्ये 7 ऑफ कप्स. एक मिनिट. आय थिंक हे 6th हाऊस आहे. सो हा डॉट इथे आहे म्हटल्यानंतर ही 6th हाऊसची एनर्जी आहे. 6th हाऊस कर्मस्थान आपलं, तुमच्या करिअर, नोकरीच्या ठिकाणी तिथली एनर्जी आहे. कारण हा डॉट बॉटम 6 आणि 9मध्ये सिमिलॅरिटी असते ना. हा 6th हाऊस आहे. सो 6th हाऊसमध्ये तुमच्या करिअरच्या ठिकाणी, नोकरी धंद्याच्या ठिकाणी काहीतरी सिक्रेटिव्ह एनर्जी आहे. वृश्चिकेचा मुळात वृश्चिक रास ही सिक्रेटिव्ह आहे, कारण ती अष्टमात आहे. कालपुरुष कुंडलीच्या अष्टम स्थानामध्ये, जे अष्टम स्थान हे मृत्यूस्थान असतं, गूढ स्थान असतं, जिथून गूढ विद्या वगैरे पाहिल्या जातात, किंवा एक ध्यानधारणा, योगक्रिया, असं अडथळ्यांचं स्थान आहे ते. तसंच ते अध्यात्माचं पण स्थान आहे. सो तिथे ती वृश्चिकेची एनर्जी ही सिक्रेटिव्ह असते. इनफॅक्ट वृश्चिक राशीची माणसं पण सिक्रेटिव्ह, बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये ठेवणारे असतात, सहसा कुठल्या गोष्टी विसरत नाहीत. सो एनर्जी खूप चांगली असते, पॉवरफुल असते, मंगळाची आहे. पण ती प्रॉपरली चॅनलाइज झाली नाही तर मग प्रॉब्लेम होतो. सो वृश्चिकेमध्ये शुक्र रास, वृश्चिकेची मंगळ आणि शुक्र हे ॲक्च्युली कंपॅटिबल आहेत, म्हणजे नवरा बायको अशी रास आहे. असे त्यांचं कंपॅनियनशिप आहे मंगळ आणि शुक्र. आणि तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, किंवा मग रोग आजार, ऋण, कर्ज वगैरे त्या ठिकाणी, अशा ठिकाणी ही सिक्रेटिव्ह एनर्जी इथे दिसते आहे. ओके. सो त्या रिलेटेड काहीतरी असू शकतं. पुन्हा इथे डेथ कार्ड आहे, हे पण अष्टमाचं कार्ड आहे, डेथ. जरा मी मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. ओव्हरऑल कार्ड्स सगळे बघितले तर असं जाणवतं आहे आता इथे 6th हाऊस, वृश्चिकेचा शुक्र ही एनर्जी आहे. वृश्चिकेचा शुक्र मी मगाशी म्हणाले, 6th हाऊस हे जनरली आपलं नोकरीचं स्थान, किंवा नोकरीपासून मिळणारं सौख्य, आपल्या शत्रूंचं स्थान आहे 6th हाऊस. शत्रू वैरी, किंवा मग ते हिडन एनिमीज जे असतात, जे आपल्या नजरेसमोर नसतात,
तशा प्रकारे, कारण ही सिक्रेटिव्ह एनर्जी आहे 6th हाऊस आहे तुमची. वृश्चिकेचा शुक्र ही सिक्रेटिव्ह एनर्जी आहे. सो मे बी कदाचित या काही गोष्टींमुळे तुम्ही डिप्रेशन, एन्झायटी, वरिंग दॅट समवन इज अगेन्स्ट यू, मे बी कदाचित तुमच्या वर्क लेवलला काही अशा प्रकारची एनर्जी तुम्ही फील करत असाल. कारण सुरुवातीचं कार्ड जे आहे ना ते डेथ आणि रिबर्थ दाखवते, जे इथे रिपीट झालेलं आहे, डेथ आणि रिबर्थ. सो ही कुठली तरी तुमची नवीन सुरुवात आहे तुमच्या लाईफमध्ये, किंवा काहीतरी ट्रान्झिशन पिरियड तुमच्या लाईफमध्ये आहे, किंवा कुठला तरी एक चेंज आहे जो तुम्ही स्वीकारलेला आहे असं दिसतं आहे. कारण इन कंजंक्शन 8 ऑफ कप्सचं कार्ड, 8 ऑफ कप्सचं कार्ड हे एखाद्या पॅशनने, एखाद्या तुम्ही तुमचा भूतकाळ सोडून देताय आणि पुढे मार्गक्रमण करताय, असं काहीशी ती एनर्जी आहे. सो डेथ इन कंजंक्शन विथ 8 ऑफ कप्स असं दिसतंय की हा तुमचा एक ट्रान्झिशनचा काळ आहे, किंवा मग तुम्ही ट्रॅव्हलिंग करता आहात, किंवा एक पॅशन ट्रॅव्हलिंग म्हणतात ना, एखाद नवीन प्लेसेस पाहणं, स्वतःचा शोध घेण्यासाठी एक नवीन एक सतत स्थलांतर करत राहणं, त्या प्रकारे तसा एक मिनिंग होऊ शकतो याचा. किंवा मग तुम्ही कुठल्या तरी सिच्युएशनमधून तुम्ही एकतर विड्रॉ केलेला आहे, निघून गेलात, ॲज इट इज. कितीही चांगली एनर्जी असेल तिथे, किंवा किती तिथे बेनिफिशियल्स पोझिशन असेल, किंवा कितीही एक 8 ऑफ कप्स, 8 कप्स आहेत. सो मे बी कितीही छान परिस्थिती असली तरी त्यातून तुम्ही बाहेर पडलात, किंवा तुम्ही तुमचं पास्ट सोडून बाहेर पडलात, पण काहीतरी एक संपवलं आहे की जिथे नव्याची सुरुवात झालेली आहे. सो हा तुमचा एक ट्रान्झिशनचा, मे बी कदाचित काही जणांच्या बाबतीत ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड असू शकतो. एक नवीन सुरुवात इथे जाणवते, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एक बराचसा चेंजेस तुम्ही आणलेला आहे कुठल्या ना कुठल्या बाबतीत तरी, त्याशी आणि मे बी कदाचित तुम्ही इंडिपेंडेंटली निघालाय ते, किंवा तुम्ही एक ट्रॅव्हल करताय ते इंडिपेंडेंटली ट्रॅव्हल करताय, असा त्याचा अर्थ होतो आहे. कारण क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आहे जी इंडिपेंडंट आहे. इनफॅक्ट एक कदाचित ही जी एनर्जी बघितल्यानंतर एक डिप्रेशन आणि एन्झायटीचं कार्डसुद्धा आहे म्हटल्यानंतर, क्वीन ऑफ स्वॉर्ड्सचा असाही एक अर्थ होतो की एक फिमेल सॅडनेस म्हणता येईल, फिमेल सॅडनेस, किंवा मग एक एम्बॅरेसमेंट एखाद्या ठिकाणी मला फेस करावी लागली आणि मग तुम्ही त्यातून बाहेर पडला इंडिपेंडेंटली, इन कंजंक्शन आहे. पण मे बी कदाचित तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये इंडिपेंडेंटली तुम्ही बाहेर पडून काहीतरी पॅशन फॉलो केलं तुम्ही, कारण हे तेही दाखवतं कार्ड, पॅशन फॉलो केलं तुम्ही, कुठल्या तरी गोष्टीवर मास्टरी केली आहे. द मॅजिशियनचं कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे. द मॅजिशियनचं कार्ड हे दाखवतं की तुम्ही काहीतरी स्किल्स, कारण मॅजिशियन काय दाखवतं की तुम्ही काही मॅनिफेस्ट करू शकता, तुमच्यात पॉवर्स आहेत, तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, पण तुम्ही जे काही कराल, जिथे तुम्ही स्किल्स वापराल त्यामध्ये तुम्हाला यश आहे. सो तुम्ही कुठेतरी स्किल्स वापरलेत तुम्ही तुमचे स्किल्स डेव्हलप केलेत, मास्टरी केली आहे, तुम्ही एक ऑर्गनाईज पद्धतीने समथिंग काहीतरी केलं असावं, द मॅजिशियनचं कार्ड सांगते. आणि त्यामुळे एक बऱ्यापैकी एक लाईफमध्ये तुम्हाला लकचं कार्ड आहे, किंवा तुम्ही हे करत आहात, सध्या तुम्ही हे करत आहात, या सिच्युएशनमधून बाहेर पडल्यानंतर, या एक एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडल्यानंतर आता प्रेझेंट एनर्जी तुमची बॉटम ऑफ द डेक पेज ऑफ पेंटॅकल्स आहे. सो पेज ऑफ पेंटॅकल्स ही लर्नरची एनर्जी आहे, लर्निंग, काहीतरी नवीन शिकणं, किंवा पेजेस हे लर्नर आहेत बरेचदा, किंवा मग एखादी पेंटॅकल्स रिलेटेड एखादी चांगली न्यूज, एक मटेरियल रिलेटेड एखादी चांगली संधी, भौतिक गोष्टीबद्दल चांगली संधी तुमच्या हातात आहे, त्यावरती तुम्ही काम करताय. सो मुळातच पेज ऑफ पेंटॅकल ही खूप चांगली एनर्जी आहे बॉटम ऑफ द डेकला. सो तुम्ही काहीतरी आता एक मास्टरी मे बी करत असाल एखाद्या गोष्टीवरती, किंवा काहीतरी तुम्ही करताय ज्यावरती एक काम चालू आहे तुमचं, कारण तुम्हाला यू नीड टू डिफेंड युअर सेल्फ आणि यू आर व्हेरी क्लोज टू अचिव्हिंग युअर गोल्सची कार्ड्स आहेत. सो तुम्ही एक बऱ्यापैकी त्यामध्ये मास्टरी करताय, कारण इन कंजंक्शन 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. सो 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड मुळातच असं दाखवतं की तुम्ही एक बऱ्यापैकी तुमची एक स्थिती गाठलेली आहे की तुमच्यापर्यंत एक कॉम्पिटिटर पोचू शकत नाही आहात,
इतकी एक लेवल तुम्ही गाठलेली आहे, किंवा कॉम्पिटिटर म्हणा किंवा एनिमीज म्हणा, की तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही अशा स्थितीपर्यंत तुम्ही स्वतःला आणलेलं आहे. एक प्रयत्नांनी असेल, एक काहीतरी स्किल्स मिळवले आहे, कुठल्या तरी स्किल्सवरती तुम्ही काम केलेलं आहे, ऑर्गनाईज पद्धतीने काहीतरी काम केलेलं आहे आणि मास्टरी मिळवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही, कारण ही लर्नरची एनर्जी आहे. म्हणजे तुम्ही सध्या ती गोष्ट करताय. सो आणि हा तुम्हाला जो गायडन्स आहे ना ओरॅकलचा, तो वर्क ऑन वॉट हॅज बीन स्पॉइल्ड. सो तुम्हाला ते करताना काय करावं लागेल तुम्हाला, त्याचा गायडन्स आहे. सो इथे काय म्हटलं आहे की 7 ऑफ वॉन्ड्स दाखवत आहे की तुम्हाला बऱ्याच कॉम्पिटिशन फेस कराव्या लागत असतील. कदाचित आत्ता तुम्ही जे काही करताय त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच डिफिकल्टी फेस कराव्या लागत असतील. मे बी तुम्हाला एक सातत्य ठेवून झगडावं लागतं आहे असं एक कार्ड सांगते. पण एक अश्युरन्स या कार्ड्समधून दिसतो पुढच्या कार्ड्समध्ये, की तुम्ही जे काही पास्टमध्ये जे काही एफर्ट्स घेतले आहेत त्याचे फ्रूट्स तुम्हाला बऱ्यापैकी मिळणार आहेत. एक विक्ट्री तुम्हाला तुमच्या दिशेने येते. चॅरियट्सचं कार्ड हे पण ट्रॅव्हल दाखवतो. काही जण जे ट्रॅव्हल करत असतील तर त्यांना एक चांगले आहे प्रेडिक्शन्स, की तर चॅरियट्सचं कार्ड मुळातच विक्ट्री दाखवतं. स्ट्रगल केल्यानंतर मिळणार एक म्हणजे यशस्वी खेचून आणणं, हे जे काय आहे ना ते चॅरियट दाखवतं. सो तुम्ही जे काही पास्टमध्ये जे काही कष्ट घेतले आहेत किंवा आतापर्यंत जे काही एफर्ट्स घेतले आहेत त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळणार आहेत. एक 10 ऑफ पेंटॅकलचं कार्ड हे कम्प्लिशनचं दाखवतं. कम्प्लिशन 10 ऑफ पेंटॅकल सिक्युरिटी दाखवते, एक फायनान्शियल सिक्युरिटी. ते की 10 नंबर आहे, लास्ट कार्ड आहे ते. एक फायनान्शियल सिक्युरिटी दाखवतो की ती तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवण्याची गरज आहे. 7 ऑफ पेंटॅकल पेशन्स सांगते की तुम्हाला हे घडणार, हे फेटेड आहे, हे घडणार आहे. तुम्ही फार क्लोज आहात तुमच्या एक कंजंक्शन टू लक. तुम्हाला ते एक यश मिळणार डेफिनेटली. तुम्ही फार जवळ आहात. एक रिबर्थची एनर्जी आहे, एक नवीनच आयुष्य तुम्हाला कदाचित मिळेल, एक नवीन जन्म झाल्यासारखं आहे का. इथे पण रिबर्थची एनर्जी आहे. पण यू नीड टू डिफेंड युअरसेल्फ. पण तुम्हाला स्वतःला डिफेंड करावं लागणार आहे. 7 ऑफ वॉन्ड हे डिफेंड करणं सांगतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टींची आव्हानं अजून पेलायची आहेत. मे बी काही गोष्टींची सुरुवात ही मार्चपासून झाली असेल. मार्चचा आहे. सो काही गोष्टींची सुरुवात पण हे डेफिनेटली तुमच्या करिअर रिलेटेड आहे. जरी हे लवचं कार्ड आलं आहे ना, ह्याचा मेसेज वेगळा आहे. हे लवचं कार्ड आहे ना, ह्याच्याशी रिलेटेड आहे. सो ही जी एनर्जी आहे ना ह्याच्याशी आहे रिलेटेड. ॲक्सेप्टन्स, हे ॲक्सेप्टन्सचं कार्ड जे तुमचं आलेलं आहे ना, रूट चक्र आपले बिलीफ सिस्टम्स दाखवतं. कुठेतरी तुमची बिलीफ सिस्टीम हर्ट झालेली आहे. सो तिथे तुम्हाला मेसेज आहे की तुम्ही तुमचा स्वीकार करा. तुम्ही स्वतःबद्दल प्रेम दाखवा, स्वतःला प्रेम द्या, एक स्वतःचा स्वीकार करा ॲज इट इज. तुमच्या क्वालिटीज, तुमच्या स्किल्स ज्या काय आहेत त्या एक स्वतःची किंमत स्वतःच्या दृष्टीने जे म्हणतात ना वाढवणं गरजेचं आहे. तिथे तुम्हाला स्वतःला तुमचं प्रेम देण्याची गरज आहे. हा त्यासाठी आहे. पण हा मुळातच तुमच्या करिअर रिलेटेड स्प्रेड आहे. डेफिनेटली तुम्ही तुमची हेल्थ सांभाळायची. पे अटेन्शन टू युअर हेल्थ, ॲक्सेप्टन्स, ही सगळी कार्ड्स आहेत ना, ही तुम्हाला एक तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं आहे कुठेतरी असं दाखवणारी कार्ड्स आहेत. सो इथे तुम्हाला तुमच्यावरती काम करणं गरजेचं आहे फर्स्ट ऑफ ऑल. कारण हे रूट चक्र आहे. रूट चक्र हे आपल्या बिलीफ सिस्टीम दाखवतात. मुळात ते फाउंडेशन आहे आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा. सो तिथे ॲक्सेप्टन्सचा मेसेज आहे. कारण इवन ही जी स्टोरी आहे ना, ही स्टोरीसुद्धा अशी आहे. ही जी मुलगी आहे ना ह्या कार्डमध्ये, ही एका हॉटेलमध्ये काम करत असते आणि तिला असं फील होत असते की आपल्या बाबतीत काही सगळं चुकीचंच होत आहे, सगळं काही बरोबर नाही आहे. इव्हन इनफॅक्ट तिचं
जो प्रेमी असतो तोही तिला फसवतो की काय असं तिला डाऊट वाटत असतो. सगळ्या गोष्टीवरती तिला काही ना काही एक्सक्युजेस असतात. लाईफबद्दल म्हणजे ती अनसॅटिस्फॅक्टरी असते. आणि कोणतरी ऑर्डर देतं तिला पाय तर ती एक पीस तो काढून सर्विंग डिशवरती ठेवते आणि ती तिच्या मैत्रिणीला म्हणते माझं आयुष्य ना या पायीसारखं आहे की ते हा पीस मिसिंग आहे. तर तिची मैत्रीण म्हणते नाही, कदाचित तुझा आयुष्य ह्या पायीसारखं आहे जे हार्टच्या आकाराचं आहे. त्यानंतर असं तिला वाटतं, तिचा तो बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्याकडे आणि तिला असं जाणवतं की आपण हे फार चुकीचं म्हणजे कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण स्वतःला कमी लेखतो आहे असं. आणि एक तिचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो आणि मग सगळं लाईफमध्ये तिचं चांगलं होतं. ही चांगले डिसिजन्स घेऊ शकते ती. सो हे रूट चक्र आहे. सो रूट चक्र मीन्स तुमच्या बिलीफ सिस्टीम्स आहे. सो हे कुठेतरी तुम्हाला काम करण्याची गरज आहे. वर्क ऑन व्हॉट हॅज बीन स्पॉइल्ड हा मेसेज आहे ना. आपण हा मेसेज वाचूया. ऑरॅकलचा गायडन्स आहे. सो आता ह्या एनर्जीवरती आता जी तुमची एनर्जी आहे ना ती या प्रकारची आहे असं दिसतं. आपलं मुळात आपण वाईब चेक करतो आहे. सो जो काही अगोदरचा पिरियड तुमचा लोटला असेल त्यातून तुम्ही एक भरारी मारली, स्वतःला बाउन्स बॅक केलं आहे. पण अजून तुम्हाला थोडंसं तुमच्याबद्दल काम करण्याची गरज आहे आणि मग त्यासाठी हा गायडन्स आहे. सो आता जी तुमची एनर्जी आहे ना ही थोडीशी रूट चक्रावर काम करण्याची गरज आहे. इथे थोडंसं इफेक्टेड आहे. रूट चक्र तुमचा जरा इफेक्टेड आहे. तर इथे ह्या ऑरॅकलचा गायडन्स काय आहे की आता इथे त्यांनी काय म्हटलं आहे, समजा तुम्ही तुमचं काहीतरी लेफ्ट ओव्हर डिनर असेल आणि ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित त्याचा एक यूज बाय टाईम जो आहे, यूज बाय डेट तीसुद्धा उलटून गेली की त्यामध्ये एक बॅक्टेरिया तयार होतात. त्याचा वास पूर्ण एक फ्रीजमध्ये पसरतो, मग नंतर आपल्या घरात पसरतो. तसं इथे काय म्हटलं आहे, द सेम थिंग हॅपन्स विथ द मिस्टेक्स अँड द डिफिकल्टीज दॅट वी रिफ्यूज टू डील विथ. वी कॅन प्रिटेंड वी डोंट नो अबाउट देम और डिस्गाइज देम विथ द फ्रेग्रन्स ऑफ अदर्स more pleasant affairs, but all our mistakes and difficulties are learning opportunities. And when the use by date passes, the smell of the decay has a way of intruding itself into every corner of the house. So आपल्या डिफिकल्टीज आणि मिस्टेक्स ज्या असतात त्यांच्याकडे आपण वेळेस जर लक्ष दिलं नाही, म्हणजे अगोदर आपल्याला काही फेस करावं लागलं असेल ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये किंवा आता आपल्याला काय छोट्या मोठ्या डिफिकल्टीज येतात त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं, कदाचित वेळीच लक्ष दिलं नाही, तर मग पुढे जाऊन आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील असा काहीसा ओरॅकलचा गायडन्स आहे. पुढे ओरॅकल म्हणते की इट इज ऑफ द अटमोस्ट इम्पॉर्टन्स दॅट यू टेक द टाईम अँड केअर टू आयडेंटिफाय एनी अनहेल्थी हॅबिट्स इन युअर ओन थिंकिंग that have contributed to the downward spiral, because unless this work is done first, nothing else can change. By correcting any tendencies to make assumptions, postpone things or pretend indifference, you begin to restore the balance. म्हणजे आपल्याला आपण कुठले ॲझम्पशन नाही ना करत आहे एखाद्या गोष्टीला, म्हणजे एक गृहीत धरणं म्हणतात तसं काही करत असू एखाद्या गोष्टीसाठी, किंवा काही गोष्टी आपण पुढे ढकलत असू, किंवा त्यामध्ये त्या चुका किंवा काही याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करत असू, तर त्या गोष्टी आपल्याला बॅलन्समध्ये आणण्याची गरज आहे असं ओरॅकलचा गायडन्स आहे. दुसरं इथे म्हटलं की फाइंडिंग द वे टू करेक्ट द स्पॉइल्ड सर्कमस्टॅन्सेस विल रिक्वायर पेशन्स अँड टॉलरन्स ऑफ युअर ओन अँड अदर्स inadequacies and limitations. If the negligence of others has contributed some part to the corruption, it is wise to avoid the head-on confrontations. इथे म्हटलंय त्यांनी इनर वर्क नीडेड टू प्रिव्हेंट रिअकरन्स ऑफ द सिच्युएशन इन द फर्दर. म्हणजे परत पुन्हा त्या गोष्टी होऊ नये यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरा हा मेसेज असं सांगतो की बाय सिन्सिअरली अटेंडिंग टू द क्लिनिंग ऑफ युअर ओन अफेअर्स अँड ॲटिट्यूड यू विल बी फॅसिलिटिंग अ रिस्टोरेशन ऑफ द बॅलन्स ऑन द लार्जर स्केल अँड सेटिंग अ पॉझिटिव्ह एक्झाम्पल फॉर अदर्स. म्हणजे आपण आपले अफेअर्स जे काही असेल, आपले ॲटिट्यूड असेल, हे जेव्हा आपण
एक रिस्टोर करण्याचा, जेव्हा बॅलन्समध्ये आणण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना आपण, एक दुसऱ्यासाठी सुद्धा आपण स्वतःचं एक्झाम्पल एक तयार करत असतो की दुसऱ्यांनी आदर्श घ्यावा आणि त्यावरती फॉलो करावं. आवर इंटरनल ॲटिट्यूड्स सेट द टोन ऑफ आवर रियालिटी. We create the oil sticks in our relationship, toxic spills within our minds. We dump mental garbage on loved ones, friends and neighbors. We allow our emotional fires to run rampant, destroying all that comes in their path. आणि जोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग, हिलिंग करत नाही तोपर्यंत आपण त्यामुळे आपण काय करतो, आपण हे मेंटल गार्बेज हे दुसऱ्यावरती ढकलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या रिलेशनशिप बिघडू शकतात किंवा काय. सो त्यांनी लास्टमध्ये असा गायडन्स दिलेला आहे, बिगिन द वर्क ऑफ क्लिनिंग अप अँड रिस्टोरिंग बॅलन्स इन युअर ओन स्मॉल सेल्फ फर्स्ट. गिव्ह इट युअर टोटल लव अँड अटेन्शन. आणि म्हणून हे लवचं कार्ड आहे की तुम्हाला स्वतःकडे एक प्रेमाचा अप्रोच असू दे, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. बी फॉरगिव्हिंग अँड ॲब्सोल्युटली डिलिजंट. यू अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर इट. सो हा एक मेसेज आहे ओरॅकलचा तुम्हाला या सिच्युएशनवरती, की आता जी तुमची एनर्जी आहे ना, इथे तुम्हाला तुमच्या स्वतःवरती काम करण्याची गरज आहे. की बाकी सगळ्या गोष्टी फेवरेबल आहेत तुमच्या लाईफमध्ये, जे काय होणार आहे पुढे ते खूप चांगलं होणार आहे. जे तुम्ही आता जे करताय ते तुम्ही राईट पाथवरती आहात, तुम्ही योग्य करताय. फक्त इथे थोडासा तुमचा ॲटिट्यूड जो आहे त्यावरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. थोडीशी नकारात्मकता, मे बी सेल्फ बिलीफ सिस्टीम किंवा एक स्वतःला मागे खेचण्याची एक प्रवृत्ती असेल एखाद्या ठिकाणी. सो ह्यामध्ये तुम्हाला स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचं आहे. आणि रिझल्ट जे काय आहेत ते तर इथे खूप चांगले आहेत. 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आणि त्याचे चॅरियटचं कार्ड आहे. सो इथे विक्ट्री आहे, तुम्ही विक्ट्री खेचून आणणार आहात. फक्त तुम्हाला पेशन्स ठेवायचं आहे आणि स्वतःवरती काम करायचं आहे बस. यू नीड टू डिफेंड युअर सेल्फचं कार्ड आहे. आणि यू विल बी शोन द वे. तुमचे स्पिरिट गाईड्स आहेत, प्रत्येकाचे असतात स्पिरिट गाईड्स, तर ते तुम्हाला मार्ग दाखवतील यातून प्रत्येक वेळी. आणि हे जे लक आहे ना, हे फेटेड आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये लक तर मिळणारच आहे. यू आर व्हेरी क्लोज टू अचिव्हिंग युअर गोल्सचं कार्ड आहे. सो ही कार्ड्सची सगळी सिन्क्रोनिसिटी तुम्हाला सांगते की सगळं जे काही आहे ते योग्य पद्धतीने योग्य वेळी होणार आहे. फक्त तुम्हाला तुमचा एक स्वतःच्या ज्या काही मिस्टेक्स असतील, काही हिलिंग पार्ट बाकी असेल तर तो करायचा आहे. याचे जे कीवर्ड्स आहेत, हिलिंग, करेक्ट पास्ट मिस्टेक्स, पूर्वीच्या काही मिस्टेक्स असतील त्या तुम्ही करायचं आहे, रिपेअर्स करायचे आहेत. तुम्हाला कुठे मन दुखावलं गेलं असेल किंवा एक मनामध्ये कुठे असंतोष असेल, दुःख असेल, तर त्या गोष्टी तुम्ही एक मागे सोडून पुढे जाण्याची गरज, लेट गो करण्याची गरज आहे. एक बॅलन्स आणण्याची गरज आहे, बॅलन्स रिस्टोर करण्याची गरज आहे. सो हा एक मेसेज आहे, ही एनर्जी आहे तुमच्या पाईल नंबर 1. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे ट्रान्सेन्सचं. त्याचा मेसेज आहे, लुक ॲट युअर टाईम मॅनेजमेंट स्किल्स. आर यू स्पेंडिंग युअर टाईम वाईजली? इफ समथिंग इज ट्रॅव्हलिंग यू, टायमिंग इज द की. देर इज अ टाईम टू बी पेशंट अँड अ टाईम टू ॲक्ट. नो द डिफरन्स. असा त्याचा मेसेज आहे आणि कार्नेलियन आहे. सो कार्ड्स ड्रॉ करू आपण.
कॉन्फ्लिक्ट, हेक्साग्राम नंबर 6 कॉन्फ्लिक्ट आहे. त्याचे कीवर्ड्स आहेत विल टू पॉवर, हॉस्टिलिटी, जेलसी, स्टबर्ननेस, अग्रेशन, फिअर, कॉम्पिटिटिव्हनेस अँड कंट्रोवर्सी. सिक्स नंबर हेक्साग्राम कॉन्फ्लिक्ट. New moon in Aries is time to take action. Balance, हे सहस्त्रार चक्र न थर्ड आई चक्र. बॅलन्स. रेंज इन द वर्क, हे कार्ड आहे रेंज इन द वर्क. आणि दुसरं आहे इनजस्टिस. तर बॅलन्स आहे इथे इनजस्टिस. लव, जानेवारी. हार्प, ग्रेट हॅपीनेस. नेक्स्ट, an emotional, secure, loving family is important to you. Box, you will receive a gift. Horse, short journey. 4-leaf clover, great good fortune. So overall तर छान दिसतंय हे. कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, 6 of Wands. Nine of Pentacles, Queen of Wands, Death, Empress, Page of Cups, Four of Swords, Two of Cups, Ten of Wands, Two of Swords, Knight of Wands. प्लॅनेटरी एनर्जी पाहूया आपण. मिथुन राशीमध्ये थर्ड हाऊस मिथुन राशीमध्ये ज्युपिटर,
मिथुन राशीत ज्युपिटर मीन्स थोडंसं ब्लफची एनर्जी आहे ही, म्हणजे राईचा पर्वत करणे, काही वेळा कॉन्फ्लिक्ट आहे ना इथे, एखाद्या छोट्याशा गोष्टीचा इश्यू करणे असं पण होतं. ते थर्ड हाऊस हे तुमचं कम्युनिकेशन आहे. थर्ड हाऊस हे तुमच्या छोट्या मोठ्या प्रवासांचं आहे. थर्ड हाऊसवरून एक तुमची बुद्धिमत्ता पण पाहिली जाते. काही वेळा धाकट्या भावंडाचा विचार होतो थर्ड हाऊसवरून. आपलं पराक्रम, धाडस, कर्तृत्व हे थर्ड हाऊसवरून बघितलं जातं. आपलं लिखाण, बुद्धी, आपलं हस्ताक्षर सगळं. सो कम्युनिकेशनचं हाऊस आहे आणि तिथे ज्युपिटर इन जेमिनी ही थोडी लाईक 8 ऑफ स्वॉर्ड्सची एनर्जी आहे. 8 ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे आपल्याच विचारांनी आपल्यावरती एक बॉर्डर करून घेणं, रिस्ट्रिक्शन्स घेणं. जर्नी पण दाखवतो. जर्नीचा हाऊस पण आहे थर्ड हाऊस. लेट्स सी, सगळे कार्ड्स मी पाहते आणि मग सांगते तुम्हाला काय मेसेज आहे इथे. सॉरी. ओव्हरऑल कार्ड्स बघता, कार्ड्स तर टॅरॉट कार्ड्स तर गुड मेसेज आहे, प्रश्नच नाही. फक्त इथेची ही कॉन्फ्लिक्टची एनर्जी सांगितली ना, तर मे बी बौद्धिक लेवलला, कारण इथे थर्ड हाऊसमध्ये, कम्युनिकेशनच्या हाऊसमध्ये मिथुनेचा गुरु आहे. सो ही एनर्जी जी आहे ना थर्ड हाऊसमध्ये, मुळातच मिथुन रास वाढते आपल्या कालपुरुष कुंडलीमध्ये. सो त्यामध्ये गुरु एक बौद्धिक लेवलला एखादी गोष्ट जराची कॉन्फ्लिक्ट जरी असेल ना तर ते मल्टिप्लाय करणार. सो मे बी आता यावरून तरी असं दिसतंय बॅलन्सचं काळसुद्धा आहे. थर्ड आय चक्र आहे. थर्ड आय चक्र म्हणजे इथे 2 भुवयांच्या मध्ये. सो तिथे एक ते सुद्धा एक बौद्धिक लेवलला बॅलन्स करणं हा त्याचा मेसेज आहे. काही कॉन्फ्लिक्ट असेल की दोन्ही मनाचा बॅलन्स करणं, एक मनामध्ये विसंवाद असणं, आपल्याच मनाशी आपले मतभेद असणं, ही जी काय आहे ना हे कुठेतरी जाणवते. सो रेंज इन द वर्क काय दाखवते की काहीतरी हा जो अडथळा आहे ना हा एक त्याचे कीवर्ड्स वाचते म्हणजे तुम्हाला साधारणतः कल्पना येईल. रेंज इन द वर्क हे लाईक इंटेन्शनल इंटरफिअरन्स, म्हणजे आपण स्वतःहूनच काहीतरी आपण इंटेन्शनलीच काहीतरी अडथळा आणतो आहे असं काहीसं आहे. इनफॅक्ट हे इनजस्टिसचं काळसुद्धा बघितलं तर आपण स्वतःहूनच ते पारडं खाली करतो आहे, त्यातला बॅलन्स घालवतो आहे. सो इथे एक जो इंटरफिअरन्स जो आहे ना, अडथळा जो काही आहे आपल्या ह्याच्यातला कॉन्फ्लिक्टच्या काळमध्ये, मला हे जे कीवर्ड्स आहेत त्यामध्ये स्टॅग्नेशन हा कीवर्ड मला यामध्ये मॅच होताना दिसतो आहे की कुठेतरी ना एक स्टॅग्नेशन आलेलं आहे, स्टब्बरनेस आलेलं आहे. मे बी कुठल्या तरी गोष्टीमध्ये एक वैचारिक गोंधळ असेल, काहीतरी डिसिजन घेताना मे बी कदाचित तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होत असावे. हे 2 ऑफ स्वॉर्ड्स दाखवतं. बाकी ओव्हरऑल बाकीची सगळी कार्ड्स बघितली तर बाकी सगळी कार्ड्स चांगले आहे. बॉटम ऑफ द डेकसुद्धा चांगलेला आहे कार्ड. त्यामुळे तसा मला इतर सगळी कार्ड्स बघितले तर उत्तम आहेत. सो मे बी इमोशनल लेवलला काही गोंधळ होत असेल कुठल्या तरी बाबतीत, डिसिजन घेताना, काही मॅनिफेस्ट करताना जर तुम्हाला काही गोंधळ होत असेल, कारण असं दिसतंय या डेथ कार्डवरून की काहीतरी कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात नवीन केली, नवीन एखाद्या आयडिया किंवा कशावर तरी तुम्ही काम करताय. मे बी
जुनं सोडून कदाचित एक नवीन सुरुवात असेल काही बाबतीत, काहींच्या बाबतीत मे बी कदाचित एक ट्रान्झिशनचा पिरियड चालू असेल, काहीतरी चेंजेस आले असतील लाईफमध्ये. पण जे काही चेंजेस आलेले आहेत ना त्यामध्ये तुम्ही एक स्वतःहून क्रिएटिव्हली काहीतरी मॅनिफेस्ट करताय, काहीतरी आपली रियालिटी बदलण्याचा प्रयत्न करताय. सो आणि एक 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगतं की एक फायनान्शियली सिक्युरिटी आहे त्यामध्ये. जे काही तुम्ही करताय ना त्यामध्ये फायनान्शियल सिक्युरिटी आहे. बऱ्याचशा गोष्टी पूर्णत्वाला आलेल्या आहेत. मे बी काही बाबतीत काही डिसिजन्स घेताना प्रॉब्लेम येत असेल तर, कारण इथे या कार्ड्सवरून तर असं दिसतंय की एक गुड फॉर्च्यून आहे, ग्रेट हॅपीनेस आहे, तुम्हाला गिफ्ट्स मिळतील. म्हणजे एक लाईफमध्ये एक प्रॉपर रूटने चाललेला आहे. एक शॉर्ट जर्नी आहे की त्या लगेचच तुम्हाला फारसा वेळ नाही, लगेचच तुम्हाला काही गोष्टींचे परिणाम दिसून येतील. एक फ्रुटफुल जे काही तुम्ही मॅनिफेस्ट करताय हे समृद्धीचं कार्ड आहे. एम्प्रेसचं कार्ड ज्या अर्थी एक स्प्रेडमध्ये आहे त्या अर्थी समृद्धी आहे, हे डेफिनेटली आहे. सो पण काही बाबतीमध्ये काही डिसिजन्स घेताना मे बी चॉईसेस करताना, आता 2 ऑफ स्पोर्ड हे चॉईसचं कार्ड आहे. सो चॉईस करताना मे बी काहीतरी इनडिसिजन आहे, इनर कॉन्फ्लिक्ट आहे, त्यामुळे कदाचित थोडंफार स्टॅग्नेशन आलेलं असेल. तर आता ह्या 6 नंबरचा जो हेक्साग्राम आहे त्याचा एक मेसेज वाचते मी. त्यामध्ये म्हटलेलं आहे की कंडिशन्स आर ऑमनियस, डू नॉट अंडरटेक हॅझर्डियस एंटरप्राइजेस. कंडिशन्स आर ऑमनियस, टेन्शन्स बियॉन्ड युअर कंट्रोल are giving rise to conflicts beyond your control. But you do possess the power to mitigate the harm. This is also time to reflect on inner conflicts and how to reconcile polarities within. Where you can reconcile, reach settlement. Do not let conflicts simmer for too long. Where you cannot make peace, move away from the conflict as expediently and quietly as you can. So हे जे कॉन्फ्लिक्ट्स असतील, तुमचे मतभेद असतील एक स्वतःशीच, तर ते कुठल्या तरी एका ठराविक लेवलपर्यंत ठीक आहे, पण ते जास्त वाढू देऊ नका असं तिथे म्हटलेलं आहे. सो जर तुम्हाला त्यावरती कुठल्या डिसिजनवरती एक येता येत नसेल तर तीच कंडिशन सोडून तुम्ही मूव्ह व्हा, असाही गायडन्स आहे या ओरॅकलचा. कारण ओव्हरऑल मला बाकी कुठलेही कार्ड्स त्यामध्ये दिसत नाही. इनफॅक्ट हे 6 ऑफ वॉन्ड हे जे कार्ड आहे ना, हे लाईक ज्युपिटर इन लिओची एनर्जी आहे 5th हाऊसमध्ये. 5th हाऊस हे आपल्या क्रिएटिव्हिटीचा हाऊस आहे आणि तिथे ज्युपिटर आहे. एक बौद्धिक लेवलवरती आपण काहीतरी बनवण्याचा प्रयत्न, काही कमवण्याचा प्रयत्न करत असू, काही छंद जोपासणं किंवा काय, तर त्या ठिकाणी ज्युपिटर म्हणजे ती एक मल्टिप्लाय करतो ती गोष्ट. सो क्रिएटिव्हिटीसुद्धा मल्टिप्लाय नाही, हे पब्लिसिटीचं कार्ड आहे. सो बॉटम ऑफ द डेकसुद्धा ओके, पॉझिटिव्ह आहे. सो इथे फक्त एक गायडन्स असा आहे की थोडंसं तुम्ही एक इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. हा थोडासा रेस्टिंग टायमिंग आहे. मे बी थांबलं असेल, काही स्टॅग्नेशन असेल काही बाबतीत, तर तिथे एक 2 ऑफ कप्स सांगतं आहे की एक तुम्ही इमोशनली प्रायोरिटीज द्या. तुमच्या ज्या काही जे काही एम असतील, ज्या काही डिसिजन्स तुम्हाला घ्यायचे असतील, त्यामध्ये तुम्ही प्रायोरिटीज द्या तुमच्या विचारांना. कुठले महत्त्वाचे आहेत, कुठले इग्नोर करण्यासारखे आहेत किंवा काय. आणि 2 ऑफ कप्स हे दाखवतं की तुमच्या दोन्ही मनांमध्ये एक समन्वय साधणं गरजेचं आहे. 10 ऑफ वॉन्ड ही एक फुलफिलमेंटची एनर्जी आहे, प्रश्नच नाही. पण काही वेळा याचा अर्थ असा होतो की तुम्ही खूपच एक्झॉस्टेड झाला आहे, ते एवढं एक सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजचा एक तुम्ही जो लाईक हे जे ट्रान्झिशन चालू आहे तुमच्या आयुष्यात, नव्याने काही चेंजेस होत असतील, नवीन काहीतरी तुम्ही करत असाल, नव्या गोष्टीवर काही भले ते फ्रुटफुल आहे, तुम्हाला चांगले रिझल्ट देणारे आहेत,
पण तरीसुद्धा मे बी जर तुम्ही ओव्हरबर्डन फील करत असाल पण आणि जर त्या दृष्टीने तुमचं काही इनडिसिजन्स होत असतील तर तिथे तुम्हाला एक थोडासा अप्रोच हा नाईट ऑफ वॉन्ड आणि पेज ऑफ कप्सचा विचार करता एक थोडासा वेगळा मॉडेल वापरून किंवा एक वेगळा इमोशनल अप्रोच वापरून एक दुसरा एखादा क्रिएटिव्ह दुसरा अप्रोच वापरून तुम्ही काम करण्याची गरज आहे. सो जे काही तुम्ही रियालिटी घडवण्याचा प्रयत्न करत आहात ते तुम्हाला बऱ्यापैकी फ्रुटफुल रिझल्ट देणार आहेत, प्रश्नच नाही आहे. क्वीन ऑफ वॉन्ड आहे. सो एक मे बी क्वीन ऑफ वॉन्ड आणि 6 ऑफ वॉन्डचं कार्ड बघता तुम्ही जे करताय त्यामध्ये तुम्हाला एक तुम्हाला जे हवं ते तुम्ही मॅनिफेस्ट करणारच आहात. कदाचित कुठल्या तरी क्रिएटिव्ह गोष्टीने कराल मॅनिफेस्ट आणि एक सोशली एक रेकग्निशन तुम्हाला मिळून जाईल असंही दिसतंय. सो ओव्हरऑल बाकी सगळे फक्त एक अप्रोच तुमचा चांगला असू दे. तुमच्या स्वतःबद्दल एक जे काही इनर कॉन्फ्लिक्ट असेल तिथे बॅलन्सिंग आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थर्ड आय चक्र बॅलन्सचं कार्ड सांगते तुम्हाला. आणि हे जे काय आहे ना हे इमोशनली हे इंटेन्शनली आलेले अडथळे इंटेन्शनली तुम्ही आणताय अडथळे तुमच्या प्रवासामध्ये. एक जो एक यशाच्या दिशेने चाललेला प्रवास आहे तिथे कुठेतरी इंटेन्शनली तुम्ही स्वतःहूनच आणताय. कारण थर्ड हाऊस ज्युपिटर इन जेमिनीची एक ब्लफची एनर्जी आहे. की राईचा पर्वत करणे, एखाद्या लहान गोष्टींना भव्य स्वरूप देणे. सो जरा जरी काही कॉन्फ्लिक्ट्स असतील विचारांची जरा जरी हे असेल तरी त्याला एक ज्युपिटर असल्यामुळे मोठं एक स्वरूप मिळण्याचे चान्सेस आहेत. सो तिथल्या तिथे आपल्या हेक्साग्रामचा एक मेसेज आहे की तिथल्या तिथे तुम्ही ते आटोक्यात आणा जे काही तुमचे कॉन्फ्लिक्ट्स असतील ते. सो हा एक मेसेज यामध्ये मला दिसतोय. बाकी सगळीकडे ग्रेट फॉर्च्यून आहे, खूपच छान आहे. आणि शॉर्ट जर्नी आणि ग्रेट फॉर्च्यून आहे. सो फार कमी वेळामध्ये तुम्ही हे गाठाल असा हा इथे मेसेज आहे. ग्रेट हॅपीनेस आहे. सो जानेवारी जो महिना आला आहे ना तो मे बी काही गोष्टींना तुम्ही जानेवारीपासून स्टार्ट केली असावीत असं काहीसं दिसतंय. सो हा एक मेसेज आहे. सो फाईल नंबर 2 तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 3 तुमच्या रीडिंगला स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे कंटेम्प्लेशनचं आणि क्रिस्टल आहे टायगर आहे. द क्रिएटिव्ह हेक्साग्राम नंबर 1 आणि याचे कीवर्ड्स आहेत द ॲक्टिव्ह यंग प्रिन्सिपल, स्ट्रेंथ, टेनॅसिटी, डायनामिझम, इन्स्पिरेशन, हेवन, मॅस्क्युलिनिटी, ऑथॉरिटी, फादर. हार्ट चक्रा विथ ट्रिकरिंग. Your commitment is been tested. High drama. Fresh start. Surprise villain.
रॅम द स्टबन अग्रेसिव्ह पर्सन. फ्राईंग पॅन ट्रबल accusation. Broken wishbone, wish will not be granted. Wine, seek out information that will help you. October, throne, position of authority. December, quill, get back to the basics. Bow, you are highly thought of. Pig, beware of greed. Bottom of the deck, Knight of Wand. Five of Wand. Strength. Nine of Swords. Three of Pentacles. Queen of Pentacles. King of Pentacles. Queen आणि King दोन्ही एकत्र आले जोडी. Five of Swords, Six of Cups, Eight of Swords. प्लॅनेटरी बघूया काय आहे, एनर्जी काय आहे बघूया प्लॅनेटरी. थर्ड हाऊस, मार्स इन एक्वेरियस. ॲक्वेरियस बघितलं तर प्रिन्सिपलची राशी आहे, एक ह्युमॅनिटीची राशी आहे ॲक्वेरियस. मार्स तसं बघितलं तर ॲक्शनचा ग्रह आहे. थर्ड हाऊस तुमचं धाडसाचं आहे, सो तिथे मार्स आहे, पण कुंभ राशीमध्ये आहे. सो एक बौद्धिक लेवलला तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह कराल किंवा बौद्धिक लेवलवरती काही ॲक्शन घेण्याची गरज आहे असं इथे दिसतं. सो ती एनर्जी आहे. सो इथे क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे, किंग ऑफ पेंटॅकल्स आहे. पण बरेचसे कार्ड स्पोर्ट्सचे आहेत. सो बौद्धिक लेवलवरती काहीतरी एक कॉन्फ्लिक्टची पण एनर्जी तुमच्या कार्ड्समध्ये दिसते. एट ऑफ स्पोर्ट्स, फाय ऑफ स्पोर्ट्स, नाइन ऑफ स्पोर्ट्स,
सो ओव्हरऑल मी जेव्हा बघते तर एक तर तुमचं कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे. कंटेम्प्लेशन म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपण एक जाणीवपूर्वक विचार करणे, डीपली विचार करणे, एक थॉटफुली. कंटेम्प्लेशनचं कार्ड काय सांगतं, तर फाइंड द टाईम टू मेडिटेट अँड नो दॅट लाईफ्स मिनिंग मेंटरिंग आर टू हेल्प यू टू अटेन द ट्रू रिअलायझेशन. तर तुम्ही एक ठराविक जो काही तुमच्या आयुष्यामध्ये जिथे कुठे काय एक विचार करण्याची गरज आहे, जिथे कुठे डिफिकल्टीज आहेत, एक टेन्शन आहे, त्या ठिकाणी तुम्ही एक विचार करण्याची गरज आहे, एक इंट्रोस्पेक्शन असण्याची गरज आहे. हे तुमचं कंटेम्प्लेशनचं कार्ड दाखवतं. ओव्हरऑल असं दिसतं आहे की द क्रिएटिव्हचं कार्ड जे आहे ना, ओरॅकलचा मेसेज, तर ते सांगते ते एक ॲक्टिव्ह यंग प्रिन्सिपल दाखवते. यंग एनर्जी आहे ही. द क्रिएटिव्हची एनर्जी यंग एनर्जी आहे. इनफॅक्ट ही जी आपण प्लॅनेटरी पाहिलं आहे ना, तर 3rd हाऊसमध्ये जिथे आपला पराक्रम धाडसाचा हाऊस आहे तिथे मार्स आहे. आणि मार्स हा ॲक्शनचा ग्रह आहे आणि यंग एनर्जी आहे. आणि ती एक कुंभ राशीमध्ये, बौद्धिक राशीमध्ये. सो बौद्धिक लेवलवरती काहीतरी घडवण्याचा मे बी तुम्ही प्रयत्न करताय, किंवा ती एक प्रकारची एनर्जी आहे सध्या तुमच्या लाईफमध्ये. तर आपण तो क्रिएटिव्हचा मेसेज वाचूया. तर इथे मेसेजमध्ये काय म्हटलं आहे, द क्रिएटिव्ह रिप्रेझेंट द अल्टिमेट पोटेन्शियल. इट ओनली मॅनिफेस्ट इन द ॲटमॉस्फिअर ऑफ रिसेप्टिव्हिटी. क्रिएटिव्ह ही जी फोर्स आहे ना, हा जो यंग प्रिन्सिपल आहे, हा तेव्हाच काम करतो जेव्हा अपोजिट फोर्सेस पण असतात. जसे यंग प्रिन्सिपल जेव्हा असेल, यंग प्रिन्सिपल म्हणजे क्रिएटिव्हिटी, तर यंग प्रिन्सिपल म्हणजे रिसेप्टिव्हिटी. हे दोन्ही ही ड्युॲलिटी जेव्हा असेल ना, तेव्हा सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये असतात. सो ही एक प्रकारे ना चायनामध्ये ड्रॅगन पॉवर म्हटली जाते या क्रिएटिव्हिटीला. सो इथे मेसेज काय आहे, द क्रिएटिव्ह इज अ यंग द ॲक्टिव्ह प्रिन्सिपल बॅलन्सिंग द रिसेप्टिव्ह द यिन प्रिन्सिपल. सो दोन्ही ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जिथे यंग आहे तिथे यिन नसणं गरजेचं आहे. सो धिस मोमेंट म्हणजे ही जी आताची जी एनर्जी आहे, धिस मोमेंट इज अ राईफ विथ द पोटेन्शियल अँड द ताओ इज एम्फसायझिंग द मेल डायनामिक, हायलाइटनिंग एनर्जेटिक गोईंग फॉरवर्ड अँड एक्सपेन्सिव्ह अँड टेनॅसिटी. सो तुम्ही एक कुठेतरी एक मस्क्युलिन एनर्जी तुमच्या ॲक्शनमध्ये असायला पाहिजे. त्या प्रकारे तुम्ही काम करणं गरजेचं आहे एनर्जेटिकली. आणि एक एक्सपॅन्शनचा विचार करणं गरजेचं आहे, असं काहीतरी आहे. हेवन वॉन्ट्स टू वर्क थ्रू यू अँड इट रिक्वायर्स फॉर्टिट्यूड टू चॅनल दॅट एनर्जी फॉर द ग्रेटर गुड. पुढे असं म्हटलं आहे, टू रिमेन इन हार्मनी विथ इट्स कोर्स अँड टू बेनिफिट फ्रॉम इट्स इनफायनाईट रिसोर्स, रिमेन ओपन अँड विलिंग टू वर्क इंट्युटिव्हली अँड स्पॉन्टेनियसली विथ व्हॉट इज ऑफर टू यू नाव. यू आर म्हणजे तुम्ही ही जी आहे क्रिएटिव्ह एनर्जी यंग प्रिन्सिपल आहे. सो तुमच्यामध्ये एक रिसेप्टिव्ह असायला पाहिजे. त्या गोष्टी आत्मसात करणं, त्याच्याबरोबर प्रवाहात जाणं. सो ती एक एनर्जी आपल्याकडून असायला हवं. सो तर त्याचा त्या क्रिएटिव्हिटीचा उपयोग होण्यासारखा आहे. यू आर एम्पावर्ड टू इन्स्पायर बाय हॅविंग बीन इन्स्पायर्ड. सो थिंक बिग, लेट युअर ड्रीम्स बी ग्रँड. Cultivate integrity, kindness, humanity. Allow your nature to develop relaxed alertness in harmony with the way of town. So तुम्ही तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक इंटेग्रिटी आणायला हवी, एक फोकस असायला हवा. कल्टिवेट इंटेग्रिटी म्हटलं आहे. काइंडनेस, ह्युमॅनिटी. तुम्ही जे काही कराल ते ओव्हरऑल सगळ्यांसाठी चांगलं असायला हवं. हा दृष्टिकोन असावा. म्हणून मी म्हटलं ना, ॲक्वेरियस ही जी आहे ना, ही मुळात शनीची रास आहे. सो ती ही प्रिन्सिपलची रास आहे, ह्युमॅनिटीची रास आहे आणि त्यामध्ये मार्स आहे. सो ॲक्शन घेताना सुद्धा थोडासा सॉफ्टनेस असा आहे, रिसेप्टिव्हिटी, एक यंग एनर्जीसुद्धा असायला हवी. पूर्ण मास्क्युलिन एनर्जी उपयोगाची नाही. दोघांमध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. असा कुठेतरी हा ताओचा मेसेज आहे ते.
सो इथे ना असं दिसतंय कार्ड्सवरून की मे बी काहीतरी कॉम्पिटेटिव्हली तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करत असाल. कुठल्या तरी तुमच्या करिअर असेल किंवा काही असेल, जे काही तुम्ही अचीव करण्याचा विचार करताय. कॉम्पिटेटिव्हली एक स्ट्रगल करून तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करताय. एक स्ट्रेंथचं कार्ड दाखवतं आहे की तुम्ही त्यासाठी एक खूप डिप्लोमसी देखील वापरलेली आहे. मे बी कॉन्फ्लिक्ट असं म्हणता येणार नाही या 5 ऑफ वॉन्ड्सला. हे वॉन्ड्स हे तुमची इमॅजिनेटिव्ह पॉवर दाखवतो. तुम्ही एक स्वतःची इमॅजिनेटिव्ह पॉवर वापरताय काहीतरी घडवण्यासाठी, कुठेतरी पोचण्यासाठी किंवा काहीतरी अचीव करण्यासाठी. तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन्स, आयडियाज वापरताय आणि काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करताय. हे क्रिएटिव्हिटीचं आहे. काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करताय. सो मे बी काही गोष्टी तुम्ही अशाही करत असाल की त्या तुम्ही एक कधी धाडस केलं नसेल त्या गोष्टीचं. हे स्ट्रेंथचं कार्ड दाखवत आहे की काही बाबतीत तुम्ही कधी धाडस केलं नसेल, पण ती आता गोष्ट तुम्ही हाताळताय एक काहीतरी अचीव करण्यासाठी. ती एक डिप्लोमसी वापरताय, एक ते स्ट्रेंथ, मनाचं स्ट्रेंथ वापरताय, एक मेंटल स्ट्रेंथसुद्धा दाखवतो हे कार्ड. इन कंजंक्शन टू 9 ऑफ स्वॉर्ड म्हणजे काय की 9 ऑफ स्वॉर्ड मे बी तुमचं काही दुःख असेल, एन्झायटी असेल, त्यावरती तुम्ही एक होल्ड घेण्याचा प्रयत्न करताय. कुठल्याही बाबतीत असू शकतं आणि बऱ्यापैकी त्यामध्ये तुम्हाला सक्सेसही मिळते. हे 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे तुम्हाला सक्सेस दाखवतं. सो तुम्ही त्यावरती एक मास्टरी मिळवली आहे, एक डिप्लोमसी वापरली आहे तुम्ही. तुमच्या लाईफमधला 9 ऑफ स्वॉर्ड काय दाखवतं, तुमच्या लाईफमधला जो भाग एक सेन्सिटिव्ह आहे त्यावरती होल्ड घेण्यासाठी तुम्ही बऱ्यापैकी एक डिप्लोमसी वापरताय, स्वतःचं एक मानसिक स्ट्रेंथ वापरताय, करेज वापरताय आणि त्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी एक होल्ड मिळवलं आहे, यश संपादन केलेलं आहे, असं काहीच आहे. आणि इनफॅक्ट हे कार्ड हे इम्प्लिमेंटेशन पण दाखवतो. सो तुम्ही ते जे काय करणार ना त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं आहे स्वतःच्या लाईफमध्ये. सो इथे क्वीन ऑफ पेंटॅकल्स आणि किंग ऑफ पेंटॅकल्स दोन्ही कार्ड्स एकत्र आहेत. दोन्ही हायर ऑथॉरिटी आहेत, अगदी सेंटरलाच आहेत. सो ते काय सांगतात की तुम्ही स्वतःला स्टेबल, एक फायनान्शियली सिक्युर्ड करण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस मिळवलं आहे. एक हे असं आहे इथे. पण काही बाबतीत 6 ऑफ कप्स दाखवत आहे की काही बाबतीत तुम्ही कदाचित मे बी काही पास्ट, हा 6 ऑफ कप हे पास्ट दाखवतो तुमचा ऑलवेज. चाइल्डहूड मेमरीज किंवा तुमचा पास्ट जो असेल भूतकाळ तो दाखवतो. सो भूतकाळामधल्या काही गोष्टी आहेत ज्या तो तुम्हाला त्रस्त करतायत. कदाचित मे बी तुमच्या त्या बिलीफ्स असतील काही त्या बाबतीत, त्या चाइल्डहूड मेमरीज म्हणतात किंवा तुमच्या एक पास्ट बिलीफसुद्धा असू शकते, पास्ट लाईफ बिलीफ्स असू शकतात किंवा एक विचार करण्याची एक विचारसरणी असू शकते की ज्यामुळे ती तुम्हाला एक थोडं याचे पूर्ण बेनिफिट्स मिळवण्यासाठी जे तुम्ही आता कष्ट करताय त्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं होल्ड बॅक करताय, एक तुम्हाला कुठेतरी मागे खेचलं जात आहे त्यामुळे. सो यावरती 5 ऑफ स्वॉर्डने तुम्ही एक कंट्रोल मिळवणं गरजेचं. काही करून या सिच्युएशनवरती तुम्ही एक कंट्रोल आणणं गरजेचं. कारण तुमचं मन हे आहे ना, हार्ट आहे ना, हार्ट आहे हे हार्ट चक्र विथ ट्रिकरी आहे. तुमचं हार्ट चक्र आहे ना हे काहीतरी ट्रिकरी, हे टेम्पर्स तुमचे, की इथे काहीतरी एक आहे की जे तुम्ही एक तुम्हाला डळमळीत करते किंवा काय. हार्ट चक्र एक ट्रिकरीचं कार्ड सांगते की तुम्हाला इथे काम करण्याची गरज आहे. हार्ट चक्रावरती तुम्हाला तिथे बॅलन्सिंग आणणं गरजेचं आहे. तुम्हाला कमिटेड राहणं गरजेचं आहे. जे काही तुम्हाला करायचं आहे, जो काही तुमचा अप्रोच आहे, फोकस आहे, जे काही तुम्हाला मिळवायचं आहे त्याच्यावरती, आणि त्या गोष्टी टेस्ट होणार, युअर कमिटमेंट बी टेस्टेड. कारण बऱ्याचशा गोष्टी, कारण हे जे पास्ट मे बी तुमचं पास्ट लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, मे बी काही. बॉटम ऑफ द डेक द नाईट ऑफ वॉन्ड आहे, प्रश्नच नाही आहे.
त्याच्या खालोखाल हे डेथ अँड रिबर्थचं कार्ड आहे. सो काहीतरी गोष्ट संपवून तुम्ही नव्याची सुरुवात केलेली आहे, एक नवीन गोष्ट मिळवण्याच्या पाठी आहात तुम्ही. सो डेथ अँड रिबर्थचं पण कार्ड आहे. सो कुठेतरी एक तुमची नवीन सुरुवात झालेली आहे, एक असं दाखवते आहे. आणि काही घडवण्याच्या दृष्टीने वॉन्ट्स दाखवते, तुम्ही काहीतरी क्रिएट करण्याच्या दृष्टीने तुमचा प्रवास सुरू झाला आहे. सो बॉटम ऑफ द डेक चांगलं आहे, पण या बाकीच्या ऑल कार्ड्सवरून तुमचं एक हार्ट चक्र ट्रिकरीचं कार्ड्स आहे ना, मी त्यांचा मेसेज वाचते, कीवर्ड्स तुम्हाला सांगते. सो इथे की आयडियाज काय की वल्नरेबल हार्ट, सेल्फ ऑनेस्टी, ॲक्युजिंग अदर्स, हिडन मोटिव्स किंवा तुमचे टेम्पर्स हे म्हणता येईल की ते एक त्रासदायक होत आहेत. की ते तुम्हाला टेम्पर्स तुमचे कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी काहीतरी एक सरप्राईज विलन म्हणजे हे तुम्ही स्वतः आहे, तुमची शॅडो साईड आहे की जी एक ड्रामा क्रिएट करते तुमच्या लाईफमध्ये. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून मे बी कुठल्या तरी गोष्टीची तुम्ही सुरुवात केली असेल आणि नेक्स्ट डिसेंबर या दरम्यान तुम्हाला काहीतरी अचीव करण्यासाठी एक खूपच चांगले स्टार्स आहेत म्हणा, खूप एक चांगला पिरियड आहे या या ऑक्टोबर टू नेक्स्ट डिसेंबरपर्यंत. बरंच काही तुम्ही मिळवू शकता, एक पोझिशन ऑफ ऑथॉरिटी, कारण हे दोन्ही ऑथॉरिटीज आहेत तुमच्या कार्ड्समध्ये, क्वीन ऑफ पेंटिकल्स आणि किंग ऑफ पेंटिकल्स. सो पोझिशन ऑफ ऑथॉरिटी मिळवता येईल तुम्हाला, जे काय हवं ते अचीव करता येईल. एक बौद्धिक लेवलवरती मॉस्क्युलन एनर्जी आहे, मार्स इन ॲक्वेरियस 3rd हाऊसमध्ये, पराक्रम स्थानामध्ये. सो तुम्ही बुद्धीच्या जोरावरती बरंच काही क्रिएट करू शकता या पिरियडमध्ये. पण तिथे एक तुम्हाला द स्टब्बन अँड अग्रेसिव्ह पर्सन आहे ना, हे एक तुम्हाला उद्देशूनच आहे. सरप्राईज विलन ही तुमची शॅडो साईड आहे की हा स्टब्बननेस आहे की कुठेतरी तुम्हाला चेंज करण्याची गरज आहे स्वतःला, तिथे तुम्ही चेंज होत नाही. आणि त्यामुळे तुमचे हे सगळे फ्राईंग पॅन्स हे टेम्पर्स आहेत तुमचे, हे टेम्पर्स आहेत ट्रिकरी आणि हे बरोबर खालोखाल आलेत. सो हे जे टेम्पर्स आहेत ना हे तुम्हाला कंट्रोलमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या विशेस या पूर्ण हे करता येत नाही. त्यासाठी जर काही तुम्हाला तुम्ही तुमच्या स्पिरिट्स गाईड्सची मदत घेऊ शकता, कारण स्पिरिट्स गाईड्स आहेत ते तुमच्यावरती लक्ष ठेवून आहेत, ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये डायरेक्ट करत आहेत, एक मार्ग दाखवत आहेत. सो तुम्हाला एक कुठेतरी त्या दृष्टीने जिथे कुठे हा इमोशनल ब्लॉकेज आहे तिथे एक नवीन सुरुवात करण्याची गरज आहे. एक सुरुवातीपासून तुम्हाला गेट बॅक टू द बेसिक्सचं कार्ड सांगते की तुम्हाला एक मुळापासून त्या गोष्टी अवॉइड करण्याची गरज आहे. ते जे त्रासदायक काही असेल इमोशन्स ते मुळासकट काढण्याची गरज आहे असं काहीसं. सो मे बी पास्ट बिलीफ सिस्टीम्स असेल तुमची, तर त्यावरती गेट बॅक टू द बेसिकने तुम्हाला बेस्ट चक्रावरती काम करण्याची गरज आहे. हा इथे एक मेसेज आहे. सो कारण ही जी आहे ना पोटेंट पॉवर ते क्रिएटिव्हची, ही अत्यंत पोटेंट आहे, म्हणजे ड्रॅगन एनर्जी आहे की सध्या ती तुमच्या आता लाईफमध्ये हे वाईब्स आहेत, एक क्रिएटिव्ह वाईब्स आहेत, त्याचा उपयोग करून घेऊन तुम्ही हवी तर अचीव करू शकता. पण तुम्हाला तुमची एनर्जी, तुमची ती रिसेप्टिव्ह एनर्जीसुद्धा वापरणं, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आणणं हे सुद्धा गरज आहे. सो आणि बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे काहीसा मेसेज आहे की तुम्ही एक ॲट एनी कॉस्ट ह्या जो बिलीफ सिस्टीम आहे, जो काही पास्ट मे बी कदाचित काहींना गतकाळातल्या गोष्टी सतत आठवून दुःख करण्याचीच एखादी हॅबिट असू शकते. सो मे बी कुठल्याही हॅबिट असतील किंवा काय, त्यावरती कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे. कारण आता हे बरंचसं
कारण ती एक सवय लागून जाते, एक आपल्या मनाला त्याची एक सवय लागून जाते. सो तिथे कुठेतरी आवर घालणं गरजेचं आहे. सो बिहेवियर ऑफ ग्रीड हे जे कार्ड आहे ना, हे तो मेसेज आहे की त्या एका सवयीवरती तुम्हाला आवर घालण्याची गरज आहे. सो हा जो पिरियड आहे तो खूप चांगला आहे. ऑक्टोबर टू डिसेंबर अचिव्हमेंटचा पिरियड आहे. सो पाईल नंबर 3 इथे हाच एक मेसेज मला इथे दिसतो आहे. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.